मारतायत त्यांना कळत नाही का की आपल्या मुलांना पण जर कॉकरोच बोलतात तर आपण का त्या मुलांना आवाज उठवतो त्यांना मारतोय आपण. पोलिसांनी तेव्हा जर त्यांना सपोर्ट केलं असतं तर अजून आपलं आंदोलन मोठं झालं असतं आणि लवकर संपलं असतं. तुकाराम मुंडे IAS आहेत, त्यांच्यासारखं जर प्रत्येक सरकार झालं तर खूप आपलं महाराष्ट्राचं नाव खूप मोठ्या वेळाने आपण देशाचा विकास योग्यपणे करू शकतो. एकच सांगते, अन्याय कधी सहन करायचा नाही, न्याय मागायचा. थोडं पचत नाही लोकांना माहिती आहे, पण आपलं अन्याय हे होऊ द्यायचा नाही, आपल्यावरती कधीच अन्याय होऊ द्यायचा नाही. नमस्कार. पेपरफुटी प्रकरणातलं जंतर मंतरचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या दिल्लीत या ठिकाणी जंतर मंतरच्या आंदोलनाचे नेमकं काय घडलं तेही आपण पाहिलं. मात्र त्या ठिकाणी चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील किरण फुटक ही मुलगी इयत्ता 6वी मध्ये शिकते, 11 वर्षाची आहे. ती पण त्या आंदोलनात सहभागी झाली होती. ती नेमकं काय पाहिलंय आपण जाणून घेतोय. किरण, नमस्कार, नवराष्ट्र स्वागत आहे. पहिल्या मला सांग, तू आंदोलनात का नेमके गेलीस? आंदोलन नेमकं मी इंस्टाग्राम, यूट्यूब आणि आता बातम्यांमध्ये TV मध्ये बघत होती की मुलांना किती जोरात मारहाण करत होती. ते फक्त न्याय मागत होते. तर माझं कसं म्हणणं होतं की मुलं न्याय मागतायत, ना की गुन्हा वगैरे झाला त्यांच्या हातून. तर मग मला वाटलं की आपण पण त्यांना सपोर्ट करायला हवा. त्यांची अडचण आहे तर त्यांनी जर ते आवाज उठवतात तर त्याला पण आपण सपोर्ट करावा, म्हणून मी आंदोलनात गेली. बाबांनी तुला सहकार्य केल्या विषयात? हो, आई बाबांनी पण केलं. मग तुम्ही सगळे तिकडे गेला होता? हो. मग तिथे गेल्यानंतर नेमकं तू काय पाहिलंस? तिथे गेल्यानंतर तसं आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये होतो, म्हणजे शेवटचा दिवस होता आमचा तिथे पोहोचण्याचा, तर त्यावेळी काय झालं, नेमकं दुपारी 3 वाजता बातमी आम्ही बघत होतो तर असं सोशल मीडियावरती. तर त्यावेळी कळलं आम्हाला की राजीनामा झालेला आहे. तर मग आम्ही म्हटलं की आता इकडं लांब आलोय तर आपण जाऊया. खरंच आम्हाला त्यांना सपोर्ट करायचं होतं, पण अचानक राजीनामा झाला हे आम्हाला त्यावेळी कळलं. मग आम्ही तिथे सेलिब्रेशनला गेलो. आता जे शिक्षण व्यवस्था जे आहे त्याबद्दल तुला काय म्हणते? आता इथे चिपळूणमध्ये सध्या चांगलं थोडंफार असं काही नाही आहे, चांगलेलं आहे शिक्षण. पण जे बाहेर देशात आहे किंवा मुंबईमध्ये आता शोषण होतं किंवा लाच घेतली जाते, तर हे प्रकरण भरपूर आपण बघत असतो. तर त्याबद्दल पण थोडं वाईट वाटतं. मला एक गोष्ट सांग, आपण अभ्यास करतो, खूप पुढे अभ्यास करतो, पण अशा वेळी पेपर देताना समज पेपर कुठला तर नाही पुढे नेमकं असं वाटतं की आपण आपण पळण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असेल आणि मग आपण पळून झाल्यानंतर त्या शर्यतीत नंबर काढला की मग कळतं की नाही, आपण त्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट नव्हतं, म्हणजे आपलं रिझर्वेशन झालं नव्हतं, रजिस्टर झालं नव्हतं. तर वाटते की कसं ते पेपर दिल्यानंतर फुटल्यानंतर कसं वाटतं ते. आता जे काय प्रकार घडला दिल्लीमध्ये जंतर मंतरावरती, नेमकं जबाबदार कोण काय होतं? तू अजून लहान आहे, सांग. मला वाटतं जर पोलिसांनी त्यांना मला असं नेहमी वाटतं की पोलिसांना पण मुलं असतील, मग ती पण जर बेरोजगार असतील, थोडीफार असू शकतात, तर त्यांना जर कॉकरोच म्हणले तर त्यांच्या जे पोलीस आहेत ते मारतायत त्यांना कळत नाही का की आपल्या मुलांना पण जर कॉकरोच बोलतात तर आपण का त्या मुलांना आवाज उठवतो त्यांना मारतोय आपण. तर मला वाटतं की पोलिसांनी तेव्हा जर त्यांना सपोर्ट केलं असतं तर अजून आपलं आंदोलन मोठं झालं असतं आणि लवकर संपलं असतं. आता जे आपलं सरकार आहे त्या सरकारबद्दल काय मत आहे? सरकारबद्दल आता मी एवढी लहान आहे त्यामुळे एवढं बोलू शकत नाही, कारण की अजून मोठी होण्याचं अजून वय नाही माझं. पण मी एवढं सांगू शकते की आता या सत्ता वगैरे ह्याच्याविषयी सांगायचं तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं ठरणार आहे. तर माझ्या मतानुसार जर तुकाराम मुंडे IAS आहेत, त्यांच्यासारखं जर प्रत्येक सरकार झालं तर खूप आपलं महाराष्ट्राचं नाव खूप मोठ्या वेळाने आपण देशाचा विकास योग्यपणे करू शकतो. तुकाराम मुंडेंना मुख्यमंत्री व्हायला आवडेल? हो. काय असं नेमकं काय सांग? एवढं 2 महिन्यात त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. आमच्या शाळेची तर पण खाण्याची सामान होते ते पण आता घाबरून लागले, आणि आता वडापाव वगैरे जे आता खाद्य आहे ते पण बंद झालेले आहेत. बऱ्याच वर्तमानपत्रे यांच्याऐवजी आता बटर पेपर वगैरे ते प्लास्टिकचे ब्राऊन पेपर्स भेटतात, ते पण त्याच्यातून आता सर्व करत जातात. तर जर ते मुख्यमंत्री झाले तर किती दबाव वाढेल ते तुम्ही आता बघू शकता.
एकंदरीत तू ज्या ठिकाणी आल्यानंतर जो शाळेमध्ये गेल्यानंतर तिथल्या मुलांना विचारलं असेल ना, की शिक्षकांनी विचारलं असेल, मुलांनी विचारलं असेल, त्यानंतर काय सांगितलं? तेव्हा त्यांना सांगितलं मी की मी सपोर्टला गेलेली खरं, पण सेलिब्रेशन झालं त्यामुळे मी एवढी काही त्यामध्ये सहभागी नाही झाली, त्या माराणी वगैरे पळण्याच्या ह्याच्यात. पण थोडाफार अनुभव आला तिथे. काय नेमका अनुभव तुला? अनुभव त्यांच्या जी मुलं राहिलेली तिथे एवढी 10 दिवस समजा किंवा 2 दिवस, जे सेलिब्रेशनच्या आधीच जे मार खाल्लेली, त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होता. आणि मग मला वाटलं की त्यांच्या डोळ्यात बघून की किती ते मेहनतीने लढले होते त्याच्यासाठी, राजीनाम्यासाठी. ते मुलं गेले त्यांना पैसे मिळवण्यासाठी. तर मला वाटलं खरंच की आपण जर आधी जर असं आलं असतं तर बरं झालं असतं. एक वेगळी क्रांती घडली असं वाटतं तुला? मला वाटते खरंच क्रांती घडलेली आहे. आणि आता जर आमच्या पुढची पिढी असेल, तिला पण हा इतिहास जर असेल इतिहासला की CJPचं आंदोलन वगैरे, तर मग वाटते की क्रांती आणि मी डोळ्यासमोर बघितले. काय सांगशील तू पुढच्या पिढीला, तुझ्या पिढीला, पुढच्या पिढीला काय सांगशील? एकच सांगते, अन्याय कधी सहन करायचा नाही, न्याय मागायचा. थोडं पचत नाही लोकांना माहिती आहे, पण आपला अन्याय हे होऊ द्यायचा नाही, आपल्यावरती कधीच अन्याय होऊ द्यायचा नाही. जर तुम्ही अन्यायाच्या बाजूने लढतच राहिला तर मग तुम्ही म्हणजेच आपण एका गोष्टीमध्ये बघतो की जर त्याला अन्यायाला सपोर्ट करणारा पण हा एक गुन्हाच असतो, तोही एक गुन्हेगार असतो. गुन्हेगाराला जर गुन्हा नसता नाही, त्याने त्याचे सहभाग नाही घेतला, पण त्याला माहीत असून जर त्याने कोर्टामध्ये सांगितलं नाही तर तो पण एक गुन्हेगारच असतो. त्याप्रमाणे मला वाटतं की अन्याय हा सहन करून घेऊ नये. देशातली जी राजनीती सुरू आहे त्याच्यात त्या लोकप्रतिनिधींना तू काय सांगू इच्छितेस? जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय लोक आहेत, त्यांना काय सांगू इच्छितेस? त्यांना सांगू शकते एकच की आपलं पर्यावरण म्हणजे आता मारुती चित्तमपल्ली यांची मी पुस्तक वाचते, त्यांच्यामध्ये भरपूर अशी नामशेष झालेली. ते सांगतात कळवळीने त्यांच्या लिहिलेलं असतं की ही मुलं म्हणजे आता एक अरुण बाडा नावाचे एक रानबदक आहे, तर तो एक आता नामशेष झालेला, तो भेटत पण नाही. मला त्याची इंटरनेटवर पण माहिती भेटत नव्हती. 3-4 वेळा सर्च केल्यानंतर मला त्याचं चित्र 2-3 दिसली. म्हणजे इतकं तो नामशेष झालाय की लोकांनी त्याला शिकारी केले. तर मला वाटतं की पर्यावरणावरती आणि शिक्षण आणि नोकऱ्या याविषयी तरी त्यांनी सहानुभूती दाखवावी आणि आम्हाला चांगले रोजगार, एज्युकेशन, खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि राहण्यासाठी घरं, हे 3 ज्या आहेत मुख्य गरजा त्या नीट मिळाव्या. जसं की माझा सर्वात आवडते मुख्यमंत्री विजय थालापती मला खूप आवडतात. आणि आता तुकाराम मुंडे. हा, 2 जण. आणि आता जे आहेत ते मुख्यमंत्री असं नाही मी सांगू शकत की मला ते आवडत नाही, असं नाही. त्यांच्या पण काही चुकीच्या बाजू आहेत, काही चांगल्या बाजू आहेत, त्यामुळे एवढं सांगू शकत नाही असं. आपण या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी जंतर मंतरवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं, थोडासा वेळ झाला जायला, पण सेलिब्रेशनच्या दरम्यान ती गेली, पण त्या ठिकाणच्या मुलांचा डोळ्यामध्ये जो आनंद तिने पाहिला आणि त्या आनंदातून ती समजून गेली की आता म्हणजे वय किती छोटे आहे बघा, 11 वर्षाचे, इयत्ता 6वीमध्ये आलोर हायस्कूलमध्ये शिकते, पण ज्या ठिकाणची आता सुद्धा ह्या वयात सुद्धा त्याचे बोल काय बघा, म्हणजे केवढी मोठी या ठिकाणी क्रांती घडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरामॅन सायसक्स निसाशक नवराष्ट्राची पूर्ण.